नमस्कार मंडळी, मी नेहाज महाराष्ट्र व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज मला 1 किलो मेथीच्या लाडूची ऑर्डर होती, तर त्याच लाडूंचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे। तुम्हाला हे जे साहित्य इथे दिसत आहे ते सर्व 1 किलोच्या प्रमाणात मी घेतलेलं आहे। तर आता आपण लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिले ना मेथी घेतली आहे, जाडसर कढई घ्यायची, त्याच्यावर मंदसर 2 मिनिटं मेथी भाजून घ्यायची, त्याची पावडर बारीक करून घ्यायची। सोबतच आपण काजू बदाम घेतलेले आहेत, ते सुद्धा 1 चमचा तुपावर मी परतून घेतलेले आहेत आणि त्याची पण पावडर बारीक करून घ्यायची आपल्याला। आणि त्यानंतर आता इथे मी खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं। तर सुकं खोबरं तुम्ही किसलेलं घेतलं तरीही चालू शकतं। तर आता मी सुकं खोबरं चांगलं परतून झाल्यानंतर ते पण मिक्सरला फिरवून घेणार आहे। जे सर्व साहित्य मी तुम्हाला जे सांगत आहे ना ते सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर आता खसखस आहे, तर खसखससुद्धा मंद गॅसवर भाजून घ्यायची आणि उडीद डाळ घेतलेली आहे, इथे उडीद डाळसुद्धा आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे आणि मग ती चांगली तुपावर परतून घ्यायची आहे। सर्वात शेवटी खसखससुद्धा मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे। आता हे जे आहेत, हा 100 ग्राम डिंक मी इथे वापरलेला आहे 1 किलो मेथीच्या लाडूसाठी। तर तुपावर चांगला खरपूस भाजून घ्यायचा, डिंक चांगला फुगला पाहिजे, डिंक कुठेही कच्चेपणा राहता कामा नये। तर सगळे मिश्रणाची मी पावडर करून घेतलेली आहे। उडीद डाळ होती, उडीद डाळसुद्धा चांगली तुपावर परतून घेतलेली आहे आणि आता आपण काढली आहे। तर आता खारीक पावडर जी आहे ती खारीक पावडर मी इथे गॅसवर 2 मिनिटं परतून घेणार आहे आणि आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून ठेवणार आहे। तर इथे मी सुंठ पावडर आणि वेलची पावडरसुद्धा इथे घेतली आहे। 2 चमचे सुंठ पावडर, 1 चमचा पूर्ण मोठा वेलची पावडर घेतलेली आहे। गुळाचा पाक करून घ्यायचा, तर इथे 400 ग्राम गुळाचा मी वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे गुळाचा पाक झाल्यानंतर लाडूवर तो मिश्रणावर ओतायचा आणि आपल्याला लाडू वळायला सुरुवात करायची आहे। तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू वळून घ्यायचे। तर आता हा झाला लाडूचा भाग आजचा। तर हा आजचा माझा तुम्हाला लाडूंचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा, तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। हे सर्व जे मिश्रण मी तुम्हाला सांगितलं याच प्रमाणात 1 किलो लाडू बरोबर तयार होतात।